दात येताना काय काळजी घ्यावी? सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. प्रत्येक आई आजी साधारणतः 6 महिन्याच्या आसपास तर आता त्याला दात येतील आणि आता काळजी काय घ्यावी या चिंतेत पडलेले असतात. खरं सांगायचं तर दात येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. माणूसच नाही तर प्रत्येक सस्तन प्राण्याला दात येतात. माणसासारखेच 2-2 वेळा दात येतात. त्यामुळे दात येणं ही काही फार विचित्र आणि अवघड प्रक्रिया नाही आहे आणि त्याचा फार गवगवा करण्याची पण गरज नाही. दात येण्याच्या आधी हिरड्या शिवशोणं हे खूप मुलांमध्ये होतं. अशा वेळेला त्यांना चावायला वस्तू देणं, खाण्याचे पदार्थ देणं हे गरजेचं असतं. त्यामुळे त्यांची हिरड्यांची ती शिवशिव कमी होते. गरज पडल्यास काही वेळा दातांना लावायची, हिरड्यांना लावायची जी औषधाची क्रीम्स मिळतात त्यांचा हलका मसाज केला किंवा नुसत्या बोटानं जरी हलका मसाज केला तरीसुद्धा ती शिवशिव थोडीशी कमी होऊ शकते. दात येताना गरज पडल्यास तुमच्या बालरोग तज्ज्ञांनी सांगितल्यास अशा बाळांना कॅल्शियम, व्हिटॅमिन डी या औषधांची मदत होती. कारण दात येणं ही कॅल्शियमची गरज वाढण्याची वेळ आहे. त्यामुळे तशी गरज पडल्यास त्या पद्धतीनं औषधपाणी करायला हरकत नाही. ह्या व्यतिरिक्त दात येण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उपचाराची गरज नसते. जेव्हा दात यायला लागतात त्याच्यानंतर मात्र दातांच्या स्वच्छतेकडे लक्ष ठेवायला लागतं. सुरुवातीला आईनं स्वतःच्या बोटानं किंवा मग ते बोटावर घालायच्या छोट्या ब्रशने दिवसातनं 1-2 वेळा ते दात स्वच्छ करावेत. कारण ते जर आपण व्यवस्थित सुरुवातीपासून केलं नाही तर दात किडण्याची प्रक्रिया लवकर सुरू होऊ शकते. त्यामुळे दात येण्याची भीती बाळगू नका. ते येणार आहेत आणि त्याचा फारसा त्रास होणार नाही हे आपल्या मनात ठेवा. धन्यवाद.